हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण माझ्या घरचे दुपारच्या जेवणाची रेसिपी। तर मी जेवणासाठी बनवलं होतं मस्तपैकी मिक्स व्हेजची रेसिपी तुम्हाला दाखवते। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अगदी सोपी आहे। आपण कुठल्याही प्रकारचं वाटांचा वापर करणार नाही आहे। सर्व तयारी आपण करून घेतली आहे मिक्स व्हेजसाठी। त्यासाठी घेणार आहे मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे फुलगोबी। आता फुलगोबीचं मागचं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आवश्यक तेवढी फुलगोबी आपल्याला काढून घ्यायची आहे बघा। जेवढं आपल्याला आवश्यक आहे आपण तेवढीच फुलगोबी घेणार आहे। मी साईडला पाणी गरम करायला ठेवलं आहे। मी त्यामध्ये फुलगोबी मस्तपैकी 5-10 मिनिटांसाठी मुरत ठेवणार आहे। यामुळे काय होते, त्यामध्ये काही किडे वगैरे असेल ते निघून जाते बघा। आता यामध्ये टाकणार आहे फुलगोबी, थोडं मीठ टाकणार आहे मी आणि 5 ते 10 मिनिटांसाठी मी त्याला असं सोडून देणार आहे गरम पाण्यामध्ये। तोवरून बाकीची सर्व तयारी करून घेणार आहे। फुलगोबी गरम पाण्यामध्ये असं सोडून देणार आहे, कारण यामध्ये काही किडे वगैरे असेल तर निघून जाते। थोडंसं मीठ टाकायचं आहे बघा आपल्याला। आता आपण करणार आहे मेन इन्ग्रेडियंट्स एका बाउलमध्ये घेतला आहे आपण रानमेवा म्हणजेच तुरीच्या शेंगाचे दाणे घेतलेले आहे। आता हिवाळा आहे तर मार्केटमध्ये मस्त तुरीच्या शेंगा विकायला आलेल्या आहेत। जसं आपण एखाद्या प्रत्येक भाजीमध्ये बटाट्याचा आपला उपयोग होतो त्या पद्धतीने हिवाळ्यामध्ये माझ्या घरी तुरीच्या शेंगाच्या दाण्याचा उपयोग होतो। एक बटाटा घ्यायचा आहे, त्याला पण मस्तपैकी आपण कट करून घेणार आहे बघा। तुरीच्या शेंगा खायला खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे। तुम्ही एकदा या पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून बघा। सोबतच घेणार आहे आपण फुलगोबी। आता आपण गरम पाण्यामध्ये ठेवली होती ती काढून घेणार आहे। त्याला मस्तपैकी आपण आपल्या आवडीच्या शेपमध्ये कट करून घेणार आहे। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी अशी भाजी होते बघा आणि सिंपल अशी भाजी आहे। आता आपलं सगळं तयार झालेली आहे। आता आपण वळूया आपल्या भाजी फोडणीसाठी बघा। आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण वापरलेलं नाही आहे। आपण सिंपल अशी भाजी करणार आहे, पण बिलकुल वाटणसारखीच तुम्हाला दिसेल बघा। आता एक पॅन मध्ये आपल्याला घ्यायचं आहे तेल गरम करून घ्यायचं आहे गरम। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं, सोबतच आपण थोडंसं मोहरी टाकणार आहे आणि हिंग टाकणार आहे बघा। आता मस्त त्या तेलामध्ये तडतडू द्यायचं आहे। तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कांदा, सोबतच टाकणार आहे आपण शिमला मिरची आणि ओल्या कांद्याची पात आहे आपण ती टाकणार आहे। खायला खूप स्वादिष्ट असते बघा, खूप हेल्दी पण आहे। आता हे सर्व इंग्रेडियंट्स आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे। आपण यामध्ये वाटणचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे आपण यानेच वाटण तयार करणार आहे। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला स्किप न करता सर्व दाखवणार आहे। सोबतच त्यात टाकला आहे आपण कढीपत्ता। आता सगळे इंग्रेडियंट्स आपल्याला छान शिजू द्यायचे आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण आलं लसूणची पेस्ट बघा। मस्त कांदा, शिमला मिरच, ओल्या कांद्याची पात, आलं लसूणची पेस्ट आपल्याला सर्व शिजवून घ्यायचं आहे बघा। पूर्ण कच्चेपणा काढायचं आहे, यामुळे आपली भाजी खूप खमंग होईल बघा। आता यामध्ये टाकणार आहे आपण मसाले म्हणजे हळद, तिखट आपल्या चवीप्रमाणे टाकायचे आहे। धनापूड, थोडासा गरम मसाला टाकलेला आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करायचे आहे। टोमॅटो टाकायचा आहे आणि या स्टेजला आपल्याला करायचं आहे गॅस फुल। आता गॅस फुलवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सर्व मस्तपैकी। आणि याला काय करायचं, आपण जेव्हा शिजवतो तेव्हा म्हणजे चमच्याने त्याला असं दाबून दाबून शिजवायचं आहे। यामुळे काय त्याला ग्रेव्हीचं स्ट्रक्चर येते बघा। थोडंसं पाणी टाकायचं आहे, गॅस फुल करायचा आहे आपल्याला आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे। मिठामुळे काय होतं, आपले व्हेजिटेबल्स सगळे नरम होतात। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला असं दाबून दाबून मस्तपैकी शिजवायचं आहे, यामुळे याला ग्रेव्हीचं स्ट्रक्चर येते बघा आणि छान तेल पण सुटलेलं आहे। आता यामध्ये टाकणार आहे आपले व्हेजिटेबल्स आपण जे कट करून घेतले होते ते म्हणजे तुरीच्या शेंगाचे दाणे, फुलगोबी आणि बटाटा हे टाकून घ्यायचं आहे आणि याला मस्त मिक्स करायचं आहे बघा। आपण वाटण नाही टाकलं तरी पण ते बिलकुल वाटणसारखं दिसत आहे की नाही, आणि कलरफुल बघा किती सुंदर असा कलर आलेला आपल्या भाजीला आणि खूप टेस्टी आणि खमंग भाजी होते। तुम्ही या पद्धतीची भाजी नक्की ट्राय करून बघा, खूपच टेस्टी होते। सिंपल आहे पण एकदम चविष्ट भाजी तयार होते बघा। आता आपल्याला शिजवायचं आहे, तर आपण यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहे। निव्वळ आपण त्याला वाफेवर शिजवणार आहे बघा। छान असं तेल सुटलेलं आहे। झाकण ठेवून आपल्याला 2-3 वाफा काढायच्या आहे। लगेचच आपली फुलगोबी आणि बटाटा वगैरे शिजते। तर शिजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पावभाजी मसाला, यामुळे आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते बघा। खमंग आपली भाजी तयार होते। आता आपली भाजी होतच आलेली आहे। फुलगोबी आपल्याला दाबून पाहायची आहे। त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला चवीसाठी कसुरी मेथी, मिक्स करायची आहे, कोथिंबीर टाकायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला
गॅस बंद करायचा आहे. राहिली सुरलेली जर भाजी असेल तर ती वाफेवर शिजवून जाते. आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा मसाल्याचा किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे, निव्वळ वाफेवर शिजवलेली आहे. तर ही झाली आपली पौष्टिक अशी भाजी तयार. आता गरमागरम भाजी मी सर्व करणार आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नवीन माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. हे आहे माझं दुपारचं जेवण. तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत. माझ्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करा. बाय.